शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली। राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा होण्यात आता सुरुवात झाली आहे। अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट असं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे। शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी आणि आधार कार्डचे सत्यापन व्हेरिफिकेशन हे यशस्वीपणे पूर्ण केलं असेल तर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे। या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केवायसी अट रद्द करण्याची त्यांनी घोषणा केल्यानंतर लगेच ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। या सकारात्मक घडामोडीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी आता समोर आली। दिवाळी खऱ्या अर्थाने आता गोड होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मोठ्या घोषणेचा सरासरी अध्याय जी.आर तातडीने आता प्रसिद्ध करण्यात आला आहे। या जी.आर नुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच एकत्रितपणे 4 योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। मग आता शेतकरी मित्रांनो, कोणती ते 4 योजना असणार आहेत हे देखील तुम्हाला लगेच सांगतो बघा। या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे। आपल्याला ते देखील पाहायला मिळत आहे, कारण अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जो काही प्रश्न होता तो आता समोर आलेला आहे। जे शेतकरी बांधव विविध शासकीय योजनांचे लाभार्थी आहेत त्यांना एकत्रितपणे फायदा मिळत आहे। यामध्ये जसं प्रामुख्याने नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, नुकसान भरपाई योजना ह्या सर्व योजनेचा समावेश असणार आहे। बघा, असं सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून या 4 योजनांची रक्कम एकाच वेळी जमा केली जात आहे। हा एकंदरीत दिलेले शब्द हे सरकार आता पूर्ण करत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठा आधार आणि मोठा इथं त्यांना दिलासा मिळत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी आर्थिक चिंता आणि काही प्रमाणामध्ये हलकी होणार आहे। म्हणजेच की बघा, शेतकरी बांधवांचं काहीच इथं मिनिटापूर्वीच आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बैठक इथं पार पडली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता दिवाळी निमित्त एक आनंदाची घोषणा करण्यात आली। आता त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून इथं साक्षर सरकारने आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली। या बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी अन्यथा म्हणजे चांगली व्हावी, त्याची दिवाळी कशी गोड व्हावी आणि त्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्याकडे पैसे कसे यावे, तर त्यांनी आता ही उपाययोजना काढलेली आहे। बघा, एकत्रितपणे या 4ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची घोषणा आणि प्रक्रिया सुरू झालेली आहे। शासनाच्या या त्वरित निर्णयामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांसाठी लाभार्थी प्रसिद्ध आणि दिवसापासून भरपूरशी वाट बघत होते, तर त्यांची आता प्रतीक्षा इथं संपलेली आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, दिवाळी आहे आणि दिवाळीच्या मागील आता 1-2 महिन्यापासून तुमचं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं होतं, तर त्या नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना दिली पाहिजे। शेतकऱ्यांची कशी तरी दिवाळी गोड झाली पाहिजे, तर त्या संदर्भात काही मिनिटापूर्वीच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता दिवाळी निमित्त गोड माहिती आणि बातमी देण्यात आलेली आहे। संपूर्ण सविस्तर अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा, या बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी अत्यंत इथं गोड व्हावी आणि दिवाळी निमित्त शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा, यासाठी आता ह्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। आता बघा, शासनाच्या या त्वरित निर्णयामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती, आता ती प्रतीक्षा संपलेली आहे की पीक विमा कधी मिळणार। आणि बघा, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले। आता तुमचे नेक्स्ट हप्ते म्हणजे बघा 21वा हप्ता आणि 8वा हप्ता हे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि पीएम किसान आणि नुकसान भरपाई हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये सुद्धा एकत्रितपणे त्यांनी टाकण्याचा निर्णय घेतला। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। आता तुम्हाला काय करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्ही संपूर्ण माहिती हे कशी बघावी, बघा जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी आणि किती प्रमाणे तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आणि अपडेट आपण जाणून घेणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास 92 लाख शेतकरी बांधवांची दिवाळी आता निर्णयामुळे इथं गोड होणार आहे 100%। आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत असल्याची माहिती आता समोर येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तसेच कर्जमाफीविषयी कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यांसारख्या अनेक प्रश्नांचा समावेश पीएम किसानचा 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असो या जिल्ह्यांमध्ये वितरित होत आहे। पीक विमा हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात इथे वाटप होत आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आजची बातमी असणार आहे। बघा, सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर मान्सूनच्या परिस्थितीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठे आर्थिक संकट ओढले होते। बघा, विशेष म्हणजे शेतकरी बांधवांचं या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। शेती पिकाचं नुकसान झालं, गुरे जनावरांचं नुकसान झालं, मालांचं नुकसान झालं
बघा या मोठ्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नद्या नाल्यांना नदी नाले मोठे भरले आणि ते पावसामुळे पाणी हे शेतामध्ये गेलं, गावामध्ये गेलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भरपूरशा जागी नुकसान झालेलं आहे। आता या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, अनेक शेतकरी बांधव नातूंना तिथं नुकसान झालेलं आहे। कर्जमाफीविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तो कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा देत आहे। कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे, बघा याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे आपण बघणार आहोत। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्या की नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हस्तांतरित होणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। बघा सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली ही यादी असणार आहे। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का नक्की बघायचं आहे। बघा परभणी, बीड, अकोला, बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बघा अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, हिंगोली, जालना, जळगाव, नंदुरबार, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये नागपूरचा सुद्धा समावेश असणार आहे। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे शेतकऱ्यांना पैसे एकत्रितपणे दिवाळीच्या आधीच जमा होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 20 तारखेच्या आधीच हे पैसे जमा होणार आहे, कारण की 20 तारखेची दिवाळी असणार आहे। तर 20 तारखेच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।